तुमच्याही घरात या 5 वस्तू असेल तर त्या आजच घराबाहेर फेका, नाहीतर भविष्यात तुम्हाला याचा खूप त्रास होऊ शकतो. सर्वात पहिली वस्तू आहे रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू. घरापासून दूर ठेवा. रद्दी आणि तुटलेल्या वस्तू दूर ठेवा. ज्या घरात रद्दी पडून असते त्या घरात आर्थिक समस्या नेहमीच राहतात. घरात कचरा साचून देऊ नये. घराची स्वच्छता ठेवली पाहिजे. घरातील जाळे आर्थिक स्थितीवर परिणाम करतात. तुमच्या घरात खराब घड्याळ, तुटलेली काच, खराब इलेक्ट्रिक वस्तू, गंजलेले लोखंड, पावसात भिजलेले लाकूड असेल तर ते लगेच घराबाहेर फेकून द्या. दुसरी वस्तू, काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा. काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा. त्यात गुलाब चालेल, बाकी नाही. तुमच्या घरात किंवा अंगणात काटेरी झाडे असतील तर आजच काढा. घरामध्ये काटेरी रोप लावणे अशुभ मानले जाते. त्यामुळे आर्थिक समस्या उद्भवतात. अशी झाडे लावू नयेत ज्यातून दूध निघते. दूध म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण साधारण चीक बोलतो त्याला, म्हणजे सफेद सफेद असा द्रव निघतो झाडातून. तर अशी झाडे सुद्धा लावू नयेत. चुकूनही काटेरी रोपे तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला राहू आणि शनीच्या प्रभावांना सामोरे जावे लागते. तिसरी वस्तू, घराच्या दरवाजाचा बंद करताना आवाज येऊ देऊ नये. घराच्या दरवाजाचा आवाज येत असेल तर तो दुरुस्त करावा. तर तुमच्या घराचा कोणताही दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करावा. जर दरवाजा जमिनीवर घासला तर तो दुरुस्त करावा, अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणजे असा कोणताही दरवाजा असेल की ज्याचं तुम्ही निरीक्षण केलं असेल की त्याचा टकटक आवाज होतो किंवा खाली घासण्याचा आवाज येतो, तर असे कोणतेही दरवाजे शक्यतो घरामध्ये ठेवू नये. त्याची लवकरच दुरुस्ती करावी. चौथी वस्तू, फाटक्या कपड्यांवरूनही आर्थिक संकट येते. फाटक्या कपड्यांवरूनही आर्थिक संकट येते. आजच्या फॅशनेबल जमान्यात लोकांना फाटलेले कपडे घालण्याची आवड आहे. जरी हे पूर्णपणे चुकीचे आहे. फाटलेले कपडे परिधान केल्याने शुक्र नाश पावतो आणि आर्थिक समस्या निर्माण होतात. जुने फाटलेले कपडे घरात ठेवू नये. नेहमी स्वच्छ कपडे घालावे. पाचवी वस्तू, घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नये. झाडू हे महालक्ष्मी आणि शुक्राची प्रतीक मानले जाते. त्यामुळे झाडू घरामध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे तो सहजासहजी कोणाला दिसला पाहिजे नाही. संध्याकाळी झाडू नये. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. थोडक्यात काय, तर आपल्या आयुष्यात जर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर आपण त्याचा दोष आपल्या घरच्यांना, आईवडिलांना, संगतीला, वातावरणाला, शाळेला देतो. परंतु यात कोणाचीही चूक नसते. यात मुळात आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे त्याची चूक असते. त्यामुळे जगाकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात जर काही चुकीच्या वस्तू असतील, गोष्टी असतील तर त्याकडे पहिलं लक्ष द्यावं. रामकृष्ण हरी.